आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचं अनुच्छेद लेखन करणार आहोत। तर अनुच्छेद लेखनचा विषय काय आहे? पाणी बचाव जीवन बचाव। आता संकेत बिंदू म्हणजेच काय तर आपल्याकडे पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्स थ्रू आपल्याला ते अनुच्छेद लेखन कंप्लीट करायचं आहे। पहिला आहे पानी की उपलब्धता, सेकंड आहे हमारे जीवन में पानी का महत्व आणि थर्ड आहे पानी की उपयोगिता। पहिल्यांदा सांगायचं आहे की आपल्याला पाणी कुठून मिळतं, उपलब्धता म्हणजे आपल्याला पाणी कुठून मिळतं। सेकंड आहे हमारे जीवन में पानी का महत्व म्हणजे आपल्या आयुष्यात पाण्याचं कसं महत्व आहे। आणि थर्ड आहे पाणी की उपयोगिता आणि मग पाण्याचा उपयोग आपण कसा केला पाहिजे हे सगळं आपल्याला ह्या अनुच्छेद लेखन मध्ये सांगायचं आहे। आता अनुच्छेद लेखन आणि निबंध दोघांमध्ये फरक काय असतो तर निबंध तुम्ही कितीही मोठा लिहू शकता, पण अनुच्छेद लेखन तुम्हाला म्हणजे खूप कमी किंवा मोजक्या शब्दामध्ये आणि त्याचं जास्तीत जास्त महत्व आपल्याला त्यामधून पटवून देता आलं पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला अनुच्छेद लेखन करायचं असतं, म्हणजेच काय तर पॅराग्राफ रायटिंग। आता आपला पहिला पॉइंट काय आहे तर पाणी की उपलब्धता। आता ते कसं लिहिणार? पाणी जीवन का आधार है, म्हणजेच काय तर पाण्याचं खूप महत्व आहे, कारण पाण्याशिवाय कुठलाही जीव किंवा मनुष्य प्राणी जिवंतच राहू शकत नाही। हमारे देश में नदियां झीलें और भूमिगत जल से पानी मिलता है। पाणी की उपलब्धता म्हणजे आपल्याला पाणी कुठून कुठून मिळतं तर आपल्या देशामध्ये नदीपासून झीले म्हणजे झरणे आणि भूमिगत जल जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर पाणी मिळतं। यह पीने खाना बनाने खेती और स्वच्छता के लिए जरूरी है। आता पाण्याचं महत्व काय आहे आपल्याला त्याचा कसा यूज केला जातो आपण तर हे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, जेवण बनवायला वापरतो, शेती करायला वापरतो आणि स्वच्छतेसाठी वापरतो। अगर पाणी व्यर्थ बहाया गया तो भविष्य में बड़ी समस्या होगी आणि हेच जर पाणी आपण वाया घालवलं तर आपल्याला आयुष्यात खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे। हमें पानी का समझदारी से उपयोग करना चाहिए, म्हणजेच काय तर आपल्याला खूप समजूतदारपणे पाण्याचा उपयोग केला पाहिजे। और वर्षा जल को बचाना चाहिए, वर्षा जल म्हणजेच काय तर पावसाच्या पाण्याला आपल्याला काय केलं पाहिजे वाचवून ठेवलं पाहिजे। त्यानंतर एंडिंगला लिहायचं आहे सच है पाणी बचाव जीवन बचाव, म्हणजेच काय हे कोण बोललं आहे ना ते काय आहे तर खरं आहे, म्हणजेच पाणी वाचवलं पाहिजे। पाणी वाचवणं म्हणजेच काय तर आपल्या जीवनाला वाचवणं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे अनुच्छेद लेखन कंप्लीट करायचं आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा अजून थोडंसं डीप म्हणजे थोडंसं मोठं एक व्हिडिओ बनवेन। ज्यांना हा सिंपल वाटेल त्यांनी हा लिहा, ज्यांना दुसरा म्हणजे जर मोठा हवा असेल तर तुम्ही तो अनुच्छेद लेखन लिहू शकता। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।